नमस्कार प्रदीप. नमस्कार सर. मध्ये किंवा FFIDच्या ॲग्री फूड एक्सपोर्ट अकॅडमी कडून मी तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज जे तुमचं यश, तुमचा संघर्ष आणि या प्रवासामध्ये तुम्ही जी मिळवलेली प्रगती इतर नवउद्योजकांसाठी एक प्रेरणा असेल. आपण जे काही शिकलात, अनुभव घेतलात आणि जे काही गाठलेले टप्पे आहेत, त्यातून अनेक जण शिकतील, पाऊल टाकतील. म्हणूनच आजचा हा जो संवाद आहे, हा खूप खास असणार आहे. तर करूया आपण तुमच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात करूया. अ, नक्कीच सर. हो. मला एक विचारायचं, तुमचं नाव सांगा, तुमचा व्यवसाय आणि शेतीचा अनुभव याबद्दल थोडक्यात सांगा. बेसिकली सर, माझं नाव प्रदीप वंजारी आहे. हो. मी एक शेती बॅकग्राऊंड से बिलॉंग करत आहे. बरं. माझे वडील सुद्धा शेतीच करत आहे आणि महत्वाचं म्हणजे मी कांद्यामध्ये इंटरेस्टेड होतो, बरं. कारण माझं बॅकग्राऊंड जे काही आहे कांद्याचं होतं. ओके. म्हणजे एकूण शेती क्षेत्रातला अनुभव एकूण वर्षाचा जर म्हणाला तर किती वर्षाचा अनुभव? सरासरी मला 15 ते 18 वर्षाचा अनुभव आहे अच्छा. शेतीचा. FFID मध्ये तुम्ही कोणता प्रोग्राम जॉईन केला आणि तो जॉईन करण्यामागचा काय उद्देश होता? तर मी FA आपल्या फेडमध्ये जवळपास 3 ते 4 दिवसाचा आपण सेमिनार अटेंड केलेला होता. त्यात सगळं आपल्याला प्रात्यक्षिक बघायला सांगितलं, जसं की तुम्ही सांगितलं होतं. आपल्याला थेरीज नाही तर आपण व्हिजिट सुद्धा केल्या, जसं की लॉजिस्टिक कसं काय एक्सपोर्ट होतं, कंटेनर कसे भरले जातात, फूड स्टॉक कसं होतं, कोल्ड स्टोरेज कसं काय राहतात, बरोबर. कोणती क्वालिटी वापरल्या जाते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आणि ते प्रात्यक्षिक बघायला मिळालं. महत्वाचं म्हणजे बघायला मिळालं तर प्रात्यक्षिक, जे कोणी सध्याच्या मार्केटमध्ये शिकवत नाही. ते काय लर्निंग पुस्तक मधून शिकवतात, ते बाकी थिरॉटिकली तर आजकाल कोणी पण शिकवत असतात, पण प्रॅक्टिकली तुम्ही ते शिकवलं, त्यामुळे आम्हाला फार त्याची म्हणजे खूप जास्त आम्हाला हेल्प झाली. बरोबर. म्हणजे नेमकं FFIDच्या ह्या ट्रेनिंग नंतर किंवा एक्सपोजर व्हिजिट नंतर तुमच्या व्यवसायात नेमका काय बदल झाला? तर ते एक्सपोर्ट क्वालिटी कशी काय, म्हणजे डॉक्युमेंटेशन कसं काय करायचे, CSA म्हणजे आपलं कस्टम हाऊस एजंट डॉक्युमेंटेशन कसं करायचं, कोणती क्वालिटी वापरायची, डॉक्युमेंट, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर की पुढच्या पार्टीची बायर्स कसे पाहायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून बघायला मिळाल्या, म्हणजे फेड करून मिळालं. बरोबर. जी तुम्ही ग्लोबल मार्केट एक्सपोजर व्हिजिट अटेंड केली होती, त्याचा नेमका अनुभव तुम्हाला कसा राहिला? म्हणजे तुम्ही काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपोजर मिळालं, ते बाहेर सोबत मीटिंग असेल किंवा मार्केट व्हिजिट असेल, याबद्दल काय तुम्हाला? सर व्हिजिट बेसिकली मी दुबई आणि मलेशियाची व्हिजिट केलेली होती. त्यात बरं. अलावीर मार्केट, त्यानंतर स्पाइस मार्केट, ह्या सगळ्या गोष्टी मला बघायला मिळाल्या तिथे. बरोबर. त्यात त्यांचं कसे काय प्रोसेस होतात, कंटेनर ते किती भरल्या जातात, माल कसा काय, त्यांना कोणती क्वालिटी हवी पाहिजे, कोणते डॉक्युमेंटेशन पाहिजे, या सगळ्या गोष्टीची मला तिथे माहिती मिळाली. सध्या म्हणजे जो काही तुम्हाला ओव्हरऑल जो अनुभव आला, आता फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये तुमचे काय प्रोग्राम आहेत आणि सध्या एक्झिस्टिंग तुम्ही किती कंटेनर करताय आणि त्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगा. बेसिकली मला सध्याच्या कंडिशन मध्ये मी 4 ते 5 कंटेनर पाठवत आहे ओनियनचे. बरं. सध्या टर्नओव्हर आणि साधारण साधारण तरी सध्याचा टर्नओव्हर 40 ते 50 लाखाचा जवळपास. 40 ते 50 लाख. खूप छान. म्हणजे तुमचा हा एकंदरीत अनुभव ऐकून तुम्ही जे नवीन पार्टिसिपंट आहेत, यांना तुम्ही काय संदेश द्याल? तर महत्वाचे म्हणजे सर, जे नवीन पार्टिसिपंट आहे मी त्यांना एकच मेसेज देऊ इच्छितो, आपण फेडशी जुडावं, कारण यात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जो राहते ट्रस्ट फॅक्टर. तुम्ही एक स्पेसिफिक, तुम्ही आज अपेडामध्ये काम केलेलं आहे, तुम्हाला त्यातले अप्स अँड डाऊन सगळ्या गोष्टी माहीत आहे, तर त्यातले डॉक्युमेंटेशन बाय प्रोसेस कसे काय होतात, क्वालिटी कोणती वापरल्या जाते, रेड्यूस फ्री आहे की नाही आहे, पेमेंट टर्म्स कसे काय राहतात, ह्या सगळ्या गोष्टी सर तुम्ही आपल्या फेडमध्ये शिकवल्या जातात. तर मी नक्कीच नवीन जॉईन करायला नक्कीच हे सजेस्ट करीन, रिकमेंड करीन की फेड त्यांनी जॉईन करावं. खूप खूप धन्यवाद प्रदीपजी. तुमचा प्रवास केवळ प्रेरणादायकच नाही, तर मी तर असं म्हणेल की शेतकरी उद्योजकांसाठी एक मार्गदर्शक आहे.
FFID चा खरा हेतू म्हणजे अशा यशोगाथा किंवा सक्सेस स्टोरी निर्माण करणंच आहे. तुमचा हा जो अनुभव आहे हा इतर नवउद्योजकांना नक्कीच जागतिक स्तरावरती पोहोचण्यासाठी मदत करेल, प्रोत्साहन देईल. धन्यवाद.